घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा होणार आहे। जवळपास हे निश्चित झालेलं आहे। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे। धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा होणार आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। हे जवळपास निश्चित झालंय की धनंजय मुंडे हे आज राजीनामा देतील। त्यांचा आज राजीनामा घेतला जाईल। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होता। या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती। ती फक्त देशमुख कुटुंब करत होतं असं नाही, तर सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या राजकीय पातळीवरून विरोधक सुद्धा हीच मागणी करत होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरला होता। आजच धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, सुवर्णा, राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धनंजय मुंडे आपल्याला वादात अडकल्याचं पाहायला मिळालं होते। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमाने असतील किंवा भाजपाचे स्वतः आमदार सुरेश धस असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी गेल्या अनेक दिवसापासून बोलताना पाहायला मिळत होते। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। काल अखेर आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या निवासस्थानी गेलेले होते देवगिरीवर, आणि तिथे मुंडे सुद्धा उपस्थित होते। राजीनाम्यावरच या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं सूत्रांकडून कळतंय। तुषार, तुझा नीट आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, काय सांगशील? हॅलो, हो तुषार। सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील आणि धनंजय मुंडे या तीनही प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधताना पाहायला मिळाले। मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं आहे। खात्रीलायक सूत्रांची आपल्याला माहिती मिळालेली की कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलेला आहे। आजचा दिवस हा मंत्री धनंजय मुंडेंसाठी खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे। मंत्री धनंजय मुंडे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहतात का, आणि जर उपस्थित राहत असेल तर ते राजीनामा देणार का? कारण की एकीकडे पण तुषार, हीच माहिती समोर येते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिलेले आहेत की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। तूही असाच सोबत राहा, राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, ही घटना घडली त्याआधी, म्हणजे या घटनेच्या कटात जरी धनंजय मुंडे सहभागी नसले तरी त्यांना ही घटना त्या घडल्यानंतर माहिती होती। वाल्मिक कराडला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार होत होती। आज राजीनामा ते देतील असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, ज्या दिवशी ही घटना घडली अगदी त्या दिवसापासून ते आतापर्यंत साधारण मागच्या 3 महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या संपूर्ण घटनेबद्दल गंभीर जी दखल आहे ती त्यांनी घेतली होती। या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, या प्रकरणात ज्याचा कोणाचा संबंध असेल त्यापैकी कोणालाही सोडणार नाही असं स्पष्ट उल्लेख वारंवार त्यांनी अधिवेशन असेल किंवा माध्यमांशी बोलताना वारंवार केला होता। आणि याच पार्श्वभूमीवर काल रात्री जी बैठक पार पडली, ज्यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचाही संपर्क होता। स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री यांनी की या प्रकरणात आजच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। ज्या प्रकरणात त्यांचं नाव वारंवार येत होतं, ज्या प्रकरणात आता अतिशय वाईट पद्धतीनं मारहाण झाली, अतिशय वाईट पद्धतीनं वाल्मिक कराड यांचा संपूर्ण संबंध या प्रकरणाशी जोडला जातोय आणि वाल्मिक कराड हे थेटपणे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे आहे, ते वारंवार उल्लेख होत असताना स्पष्टपणे आदेश, स्पष्टपणे सूचना असं म्हणावं लागेल। आणि यामुळं कोणत्याही प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही हा जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता तोच कुठे ना कुठे खरा ठरवलाय असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। सुवर्णा,